नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी लाईफ या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर तुरी कापून 8 दिवस म्हणजेच 6 दिवस झालेले आहेत। तर पेंडी बघू शकता वाळलेली आहे आणि उचलायला पण सोपी जाते समजा। म्हणजे एकदा आपण 5 ते 6 पेंड्या सहजच नेऊ शकतो। तर आज पेंड्या वाहनी चालू आहे। म्हणजे डुकर वानेर समजा भरपूर मोठ्या प्रमाणात येते, तर आपल्याला तिथं पेंड्या जमा करून ढीग मारून ठेवून द्यायचा आहे, भोवरी मारून शानी। बघू शकता पेंड्या पूर्णपणे वाळून गेलेल्या आहे। काय वल्ल्या होत्या तर शेंगा पूर्ण वाळलेल्या आहे। तर आता हे वाहनी चालू आहे मित्रांनो, पेंड्याची मी दाखवतो मित्रांनो तुम्हाला। तर पेंड्या बघू शकता मित्रांनो, वाहत आहे घेऊन 5 ते 6 पेंडी। तर इथं रान पळठी काढून मित्रांनो तयार केलेले आहे इथं भोवरी मारासाठी एका साईडला। तर मित्रांनो आपल्याला भोवरी मारायची आहे उभी, अशाच पेंड्या ठेवायची नाही। असे जर आपण पेंड्या ठेवले तर रानटी जनावर येऊन रात्रशाचा खाऊ शकते, त्यासाठी भोवरी मारून ठेवायचं आहे। तर मित्रांनो आपल्याला घरीच पेंड्या वाहायचा आहे, कारण आपल्याला जास्त खर्च करायचा नाही आहे। मजूरला जर खर्च दिला तर आपल्याला काहीच उरणार नाही। तर जास्त तुरी असेल पूर्ण एकरभर 2-3 एकर किंवा काही जणांना 5-6 एकर असते तर त्या शेतकऱ्यांनी लावणे काही हरकत नाही। पण थोडेफार असेल 1-2 एकर आणि त्यामध्ये कापूस असेल आणि 1 कंदी 2 तास तुरीची असेल 8-8 तासावर, तर त्याने शक्यतो घरीच तुरीच्या पेंड्या व्हायला तरी काही हरकत नाही मित्रांनो, तेवढाच आपला खर्च पण वाचते। तर मी मित्रांनो घरीच पेंड्या वाहत आहे, तेवढाच थोडा आपल्याला खर्चाची बचत होते समजा, तेवढेच आपले पैसे पण तिथं वाचू शकेल। शक्यतो आपण घरी काम केलं तर चांगलंच आहे, आपले तेवढेच पैसे वाचते समजा, जास्त खर्च होऊ शकत नाही आपला तिथं। जास्त जर असेल तर आपल्याला तिथे मजूर लावावंच लागेल, कारण तेवढं आपल्याला घरी वाहू शकणं होत नाही। तर काही मजूरच्या साहाय्याने आपल्याला काम करून घ्यावंच लागेल। तर जमा करून करत आहे मित्रांनो। तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि आपल्या चॅनलला नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।